भाग 5. सद्धम्म म्हणजे काय? मनाची मलिनता दूर करणं. एकदा तथागत हे श्रावस्तीला वास करत असताना कोसलराजा प्रसेनजित त्यांच्या निवासस्थानी आला आणि आपल्या रथातून उतरून भक्तिभावाने तो तथागतांच्या सानिध्यात गेला. सकाळी नगरात प्रवेश करून आपले आदरातिथ्य स्वीकारावे असं त्यांनी तथागतांना विनवलं. त्यामध्ये त्याचा हेतू लोकांना भगवान बुद्धांचे सर्वोत्तम दर्शन घडावे, त्यांचा धर्म कळावा, त्याच्यावर श्रद्धा बसावी हा होता. भगवान बुद्धांनी त्यांचे आमंत्रण स्वीकारले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या सगळ्या भिक्खू संघासह त्याच्या नगरात प्रवेश केला आणि चौरस्ते ओलांडून पूर्वनियोजित स्थानी ते जाऊन विराजमान झाले. भोजन संपल्यानंतर राजाच्या विनंतीनुसार चौर रस्त्यात एका मोठ्या श्रोतू समूहासमोर त्यांनी धर्मोपदेशाला प्रारंभ केला. त्यावेळी त्या श्रोतावृंदात 2 व्यापारी त्यांचे भाषण ऐकत होते. त्यापैकी एक मनात विचार करू लागला, असल्या धर्मसिद्धांताचा उपदेश सार्वजनिक रीतीने घडून आणावा यात राजाचे किती थोर शहाणपण दिसते, किती सर्वव्यापी आणि शोधक बुद्धीचे सिद्धांत आहेत हे. दुसऱ्याच्या मनात विचार आला, असल्या माणसाला धर्मोपदेश करायला येते, राजाने काय आणलंय, किती मूर्खपणा आहे हा. गाय जे वाहन ओढत असते त्याला बांधलेले वासरू गायीच्या मागून जाते आणि जात असताना हंबरत असते. त्याचप्रमाणे भगवान बुद्ध या राजामागून जात होता. ते नगर सोडल्यानंतर ते दोघे व्यापारी ज्या सराईमध्ये उतरले तिथे ते एकत्र आले. मद्यपान करत असताना जो व्यापारी भला होता त्याला चातुर्महाराजिक देवतांनी संयमित आणि संरक्षित ठेवला. उलट दुसरा मात्र पिशाच्याने पिसाळल्याप्रमाणे एकसारखा पीत होता. शेवटी झोप आल्याने तो गुत्त्याच्या जवळच्या रस्त्यावर पडला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या पहिल्या व्यापाऱ्याच्या गाडीखाली तो रस्त्यावर पडलेला व्यापारी सारथ्याला न दिसल्यामुळे चिरडला गेला आणि मरण पावला. पहिला व्यापारी एका दूर देशात आला असताना त्या देशाच्या एका पवित्र अश्वाने त्याच्यापुढे गुडघा वाकवल्यामुळे तो त्या देशाचा राजा म्हणून निवडला गेला आणि त्याला सिंहासनाधिष्ठित करण्यात आलं. त्यानंतर या आपल्या जीवनाला मिळालेली ही विलक्षण कलाटणी मनात आणून तो भगवान बुद्धांकडे गेला आणि आपल्या देशात येऊन आपल्या प्रजेला उपदेश करण्यासाठी त्यांना निमंत्रण दिलं. त्यावेळी त्या जगतवंद्य बुद्धांनी त्या दुष्टबुद्धी व्यापाऱ्याच्या मृत्यूचे आणि त्या सद्बुद्धी व्यापाऱ्याच्या भरभराटीचे कारण सांगितले आणि त्यांना म्हटलं, मन हे सगळ्यांचं मूळ आहे, मन हे स्वामी आहे, मन हे कारण आहे. मनात दुष्ट विचार असतील तर माणसाचे विचार, माणसाचे शब्द आणि कार्यही दुष्ट बनतात. पापोद्भाव, दुःख ज्याप्रमाणे रथाची चाके रथाच्या घोड्यामागे जातात त्याप्रमाणे त्याचा पाठपुरावा करत असतात. मन हे सर्वांचं मूळ आहे, तेच आज्ञा करतं आणि तेच घटना घडवून आणतं. मनात सद्विचार असतील तर त्या माणसाचे शब्द आणि कार्य दोन्हीही चांगली असतात आणि अशा सद्विचारापासून उद्भवणारे सुख पदार्थाच्या सावलीप्रमाणे सदोदित त्या माणसामागे जात असते. हे शब्द ऐकून राजा, त्याचे प्रधान आणि असंख्य लोकांनी भगवान बुद्धांची धम्मदीक्षा ग्रहण केली आणि नंतर ते त्यांचे शिष्य बनले. जग हे धम्मराज्य बनवणे. धम्माचे प्रयोजन काय याची भिन्न भिन्न धर्मांनी भिन्न भिन्न उत्तरं दिली आहे. माणसाला ईश्वर प्राप्तीच्या मार्गी लावून त्याला आपल्या आत्म्याच्या मोक्षाचे महत्त्व शिकवणे हे सामान्यतः या प्रश्नाला उत्तर येते. बहुतेक धर्म 3 प्रकारच्या राज्यासंबंधी बोलतात. एकाला स्वर्गाचे राज्य म्हणतात, दुसऱ्याला इहलोकीचे राज्य म्हणतात आणि तिसऱ्याला नरकाचे राज्य म्हणतात. असं म्हणतात की स्वर्ग राज्यात देवांचे शासन चालते, नरक राज्यात दुष्टांचे राज्य चालते. इहलोकीच्या राज्यासंबंधी वाद आहे, ते सैतानाच्या मांडलिकत्वाखाली नसते. त्याचप्रमाणे देवांचे सार्वभौमत्वही त्यावर पसरलेले नसते. एक दिवस ते पसरेल अशी अपेक्षा मात्र असते. काही धर्मामध्ये स्वर्गराज्य प्रत्यक्ष ईश्वराच्या शासनाखाली असल्यामुळे तिथे धर्मराज्य असते. इतर काही धर्मात स्वर्गराज्य हे इहलोकी असत नाही, ते फक्त स्वर्गाचेच दुसरे नाव आहे. जो कोणी ईश्वर आणि त्याच्या प्रेषितावर श्रद्धा ठेवील
त्यालाच तिथे पोहोचता येते. स्वर्गलोकी पोहोचल्यावर त्या धर्मनिष्ठांना जीवनातील सर्व भोगविलास तिथे लाभतात. सर्व धर्म असं उपदेशतात की स्वर्गराज्याची प्राप्ती हे प्रत्येक माणसाचे साध्य असावे आणि ते कसे साधावे हे सांगणे त्या सर्व धर्माचे कार्य असावे. धर्माचा उद्देश काय? या प्रश्नाला भगवान बुद्धांचे अगदी निराळे उत्तर होते. जीवनाचा उद्देश काहीतरी काल्पनिक स्वर्गाची प्राप्ती आहे असं त्यांनी लोकांना सांगितलं नाही. त्यांचं म्हणणं असं होतं, धर्माचे राज्य इहलोकीचे आहे आणि त्याची प्राप्ती धर्मशील आचरणामुळेच घडते. त्यांनी असं सांगितलं आहे की दुःख निराकरणासाठी प्रत्येक माणसाने दुसऱ्या प्रत्येक माणसाशी धर्मानेच वागले पाहिजे आणि अशा व्यवहारानेच इहलोकी धर्मराज्य स्थापन केले पाहिजे. यामुळेच त्यांचा धर्म इतर धर्मांपासून वेगळा पडतो. त्यांचा धर्म पंचशील, अष्टांग मार्ग आणि पारमिता यांवर भर देतो. भगवान बुद्धांनी या त्रयींवरच आपला धर्म का आधारला? कारण जीवन मार्गाचे हे 3 घटक असून त्यांच्या योगानेच मनुष्य सदाचारी बनू शकतो. माणसाचे दुःख हे माणसामाणसातील अनुचित व्यवहारांचा परिणाम आहे. हा अनुचित व्यवहार आणि त्यापासून उद्भवणारी दुःखे ही धर्मानेच नाहीशी होऊ शकतात. म्हणून धर्माने नुसता उपदेश करून भागणार नाही, तर त्याने माणसाला आपल्या व्यवहारात सदाचाराची किती आवश्यकता आहे हे त्याच्या मनावर पूर्णपणे ठसवले पाहिजे. ही सदाचाराची आवश्यकता माणसाच्या मनावर ठसवण्यासाठी धर्माला इतरही काही कार्य करावे लागतात असं ते सांगायचे. धर्माने माणसाला आचरण्यास योग्य कुशल कर्म कोणते हे ओळखण्याचे आणि त्या आधारे आचरण करण्याचे शिकवले पाहिजे. धर्माने आचरण्यास अयोग्य म्हणजे अकुशल कर्म कोणती हे ओळखण्याचे आणि टाळण्याचे शिकवले पाहिजे. याशिवाय अतिशय महत्त्वपूर्ण असे मानलेले धम्माचे 2 उपदेश भगवान बुद्धांनी शिकवले. धर्माचा पहिला उद्देश म्हणजे माणसाला प्रार्थना, धार्मिक विधी, यज्ञयाग हे शिकवण्याऐवजी त्याच्या नैसर्गिक प्रवृत्तीला वळण लावणे म्हणजे सुसंस्कृत करणे. देवदाह सूत्रात जैन धर्माची चर्चा करताना भगवान बुद्धांनी हा उद्देश स्पष्ट केलेला आहे. जैन धर्माचे संस्थापक असं मानत होते की वैयक्तिक सुखकर आणि दुःखकर अनुभव हे गतजन्मी केलेल्या कर्माचे फळ आहे. असं असल्यामुळे गतजन्मीच्या दुष्कर्मांचे विवेचन केले असता आणि नवीन दुष्कर्मे न केल्यास भविष्यकाळात भोगायचे काहीच उरत नाही. भविष्यकाळात भोगायला लावणारे दुष्कर्मांचे परिणाम उरले नाहीत की दुष्कर्म क्षय पावते आणि दुष्कर्म क्षय पावले की दुःखाचा क्षय होतो आणि सर्व दुःखांचेच मुळापासून उच्चाटन होते. असा जैन धर्माचा दृष्टिकोन होता. यावर भगवान बुद्धांनी असा प्रश्न केला, तुम्हाला असे सांगता येईल का की या इथे आता दुष्ट वृत्तींचा उच्छेद केला की त्या क्षणी तिथे सत्प्रवृत्तीची स्थापना होते? याचं उत्तर नाही असंच आलं. तेव्हा भगवान बुद्धांनी विचारलं, जोपर्यंत तुम्ही दुष्टवृत्तींचा त्याग करून सत्प्रवृत्तींचा अंगीकार करण्याचे मनास शिक्षण देत नाही तोपर्यंत गत दुष्कर्मांचे विरेचन आणि नव्या दुष्कर्मांचा प्रारंभ न करणे या क्रियेला काय अर्थ आहे? भगवान बुद्धांच्या मते हा त्या धर्मातील एक गंभीर दोष होता. सत्प्रवृत्ती हीच चिरस्थायी चांगुलपणाचे अधिष्ठान आणि हमी आहे. म्हणूनच भगवान बुद्धांनी चित्ताच्या साधनेला म्हणजेच माणसाच्या वृत्तीला सुसंस्काराने वळण लावण्याला अगदी पहिले स्थान दिले आहे. धर्माचा जो दुसरा उद्देश भगवान बुद्ध अत्यंतिक महत्त्वाचा मानतात तो म्हणजे एखादे तत्व उचित म्हणून समजल्यावर जरी कोणी साथी नसला तरी धैर्याने तत्वाच्या मार्गापासून विचलित न होणे. सल्लखेत सुत्तामध्ये भगवान बुद्धांनी यावर अधिक भर दिला आहे. ते म्हणतात, जरी दुसरे लोक हानिकारक वर्तन करत असले तरी मी हानिकारक कृत्य करणार नाही. अशा निश्चयाने तुम्ही आपले मन निर्मळ बनवले पाहिजे. जरी दुसरे लोक हत्या करत असले तरी तुम्ही हत्या करता कामा नये. जरी दुसरे लोक चोरी करत असले तरी तुम्ही चोरी करता कामा नये. दुसऱ्या लोकांचे जीवन श्रेष्ठ नसले तरी तुमचे जीवन श्रेष्ठच असले पाहिजे. दुसरे लोक खोटं बोलत असले, निंदा करत असले, जोरजोराने निषेध करत असले, बडबडत असले तरी तुम्ही तसे करता कामा नये. जरी दुसरे लोक लोभी असले,
तरी तुम्ही लोभी असता कामा नये. जरी दुसरे लोक द्वेष करत असले तरी तुम्ही द्वेष करता कामा नये. जरी दुसरे लोक मिथ्या दृष्टीचे, मिथ्या संकल्पाचे, मिथ्या वाणीचे, मिथ्या क्रियेचे, मिथ्या समाधीचे असले तरी मात्र मी सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्म, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी या अष्टांग मार्गापासून कधीही विचलित होणार नाही. जरी दुसरे सत्य आणि निर्वाण याबाबत चुकत असले तरी तुम्ही सत्य आणि निर्वाण यांच्या मार्गापासून विचलित होता कामा नये. जरी दुसरे लोक आळस आणि तंद्री यांच्या अधीन असले तरी तुम्ही मात्र या दोषापासून विमुक्त असले पाहिजे. जरी दुसरे लोक गर्विष्ठ असले तरी तुम्ही मात्र नेहमी विनम्र असले पाहिजे. जरी दुसरे लोक शंकाकुल असले तरी तुम्ही मात्र निसंशक असले पाहिजे. जरी दुसरे लोक क्रोध, द्वेष, मत्सर, कृपणता, लोभ, ढोंग, कपट, निर्बुद्धपणा, उद्धटपणा, आगाऊपणा, दुष्टसंगत, आळशीपणा, अंधश्रद्धा, निर्लज्जपणा, सतअसत, विवेकाचा अभाव, अडाणीपणा, निष्क्रियता, गोंधळ, शहाणपणाचा अभाव इत्यादी दोषांनी युक्त असले तरी तुम्ही मात्र या दोषांच्या विरोधी असलेले गुण अंगी बाणवले पाहिजे. जरी दुसरे लोक लौकिक वस्तूंना चिकटत असले, त्यावरील आपली पकड सैल होऊ देत नसले तरी तुम्ही मात्र अशा वस्तूंना न चिकटता त्यागशील राहिले पाहिजे. मी असं म्हणतो की चेतनाशक्ती विकसित झाल्याने वाणी आणि कर्मच काय तर समग्र विज्ञान म्हणजे जाणीव सुद्धा प्रभावित होते. म्हणून हे चुंद, माणसाने करावयाचे संकल्प मी जे वर तपशिलाने सांगितले आहेत ते करावयाला लावणाऱ्या चेतनाशक्तीचा विकास केला पाहिजे. भगवान बुद्धांच्या मतानुसार धम्माचा उद्देश हा असा होता. धम्माला सद्धम्माचे रूप येण्यासाठी त्याने प्रज्ञेला उत्तेजन दिले पाहिजे. जेव्हा धम्म विद्या सगळ्यांना मोकळी करतो तेव्हा तो सद्धम्म होतो. ज्ञानार्जनाची मुभा सगळ्यांना मोकळी ठेवता येत नाही असा ब्राह्मणी सिद्धांत होता. या सिद्धांतानुसार ती फक्त थोडक्याच लोकांना असली पाहिजे. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या त्रैवर्णिकांनाच ब्राह्मणी सिद्धांतांप्रमाणे ज्ञानार्जनाची अनुज्ञा होती आणि त्यापैकीही ती फक्त या त्रैवर्णिकातील पुरुष वर्गालाच होती. स्त्रिया ह्या ब्राह्मण, क्षत्रिय अथवा वैश्य असोत, त्याप्रमाणे शूद्र पुरुष असो अथवा स्त्री असो, त्या सगळ्यांना ज्ञानार्जनच काय पण साक्षरतेचाही अधिकार नव्हता. ब्राह्मणांच्या या भयंकर सिद्धांताविरुद्ध भगवान बुद्धांनी बंड उभारले. ज्ञानमार्ग, मग तो पुरुष असो अथवा स्त्री असो, तो सगळ्यांना मोकळा असला पाहिजे असं भगवान बुद्ध शिकवत असत. पुष्कळ ब्राह्मणांनी त्यांच्या मताला विरोध केला. लोहितच्या ब्राह्मणाबरोबर झालेला हा त्यांचा वादविवाद त्यांच्या या मतावर चांगलाच प्रकाश टाकतो. एकदा कोसल जनपदातून आपल्या संघातील अनेक भिक्षूंसह परिभ्रमण करत असताना तथागत शालवाटिका या नावाच्या शालवृक्ष रंगानी परिवेष्टित अशा एका खेडेगावी आले. यावेळी शालवाटिकेत लोहितच्या नावाचा एक ब्राह्मण राहत होता. ही शालवाटिका चांगली गजबजलेली कुरणे, झाडी आणि अन्नधान्याने भरलेला प्रदेश होता. हा प्रदेश कोसलचा राजा प्रसेनजित याने त्या ब्राह्मणाला सर्व अधिकारसहित दान केला होता. जर एखाद्या श्रमणाने किंवा ब्राह्मणाने ज्ञानार्जन केले तर त्याने ते ज्ञान स्त्री अथवा शूद्रांना देऊ नये असं त्या लोहितच्या ब्राह्मणाचं मत होतं. तथागत शालवाटिकेत जवळ राहत आहेत हे लोहितच्या ब्राह्मणाला कळलं. हे कळल्यावर लोहितच्याने आपला नावी भेसिक याला सांगितलं, भेसिका इकडे ऐक, तो श्रमण गौतम जिथे उतरला आहे तिथे जा आणि नाव सांगून त्याला विचार, तुझा आजार आता बरा झाला आहे ना? तुझं प्रकृती स्वास्थ्य ठीक आहे ना? हे कुशल प्रश्न विचारल्यावर त्याला सांग, उद्या आपल्या सगळ्या भिक्खू संघासह लोहितच्या ब्राह्मणाकडे भोजनास यावे. तो नावी म्हणाला, ठीक आहे महाराज, मी तसं सांगतो. लोहितच्या आज्ञेप्रमाणे त्याने तथागतांकडे जाऊन सांगितल्याप्रमाणे त्याला आमंत्रण दिले. तथागतांनी या विनंतीला मूक संमती दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी वस्त्र परिधान करून आपले भिक्षापात्र हाती घेऊन तथागत
आपल्या भिक्खू संघासह शालवाटिकेकडे निघाले. भगवान बुद्धांना आणण्यासाठी लोहितच्याने पाठवलेला दूत भगवान बुद्धांच्या मागे एक एक पाऊल टाकत चालत होता. रस्त्यात त्याने तथागताला लोहितच्याचेच ते दुष्टमत म्हणजे श्रमण अथवा ब्राह्मणाने ज्ञान अथवा विद्या स्त्री आणि शूद्रांना शिकवू नये हे सांगितले. तथागताने उत्तर दिले, भेसिका, ठीक आहे. तथागत त्या लोहितच्या ब्राह्मणाच्या निवासस्थानी गेले आणि त्यांच्यासाठी जे स्थान निर्माण करून ठेवले होते त्या ठिकाणी जाऊन बसले. त्या लोहितच्या ब्राह्मणाने बुद्ध संघप्रमुखाला आपल्या हाताने गोड, कठीण आणि मऊ प्रकारचे अन्न तो नको नको म्हणत असतेपर्यंत वाढले. तथागतांचे भोजन संपल्यानंतर त्यांनी आपले भिक्षापात्र आणि हात धुतले. नंतर लोहितच्याने एक ठेंगणे आसन आणून तो तथागतांच्या बाजूला त्या आसनावर बसला. लोहितच्या अशा रीतीने बसल्यावर तथागतांनी विचारले, लोक म्हणतात की श्रमण अथवा ब्राह्मणाने ज्ञान अथवा विद्या स्त्री अथवा शूद्रांना शिकवू नये असं तुझं मत आहे. ही गोष्ट खरी आहे का? लोहितच्या म्हणाला, होय गौतमा, माझे मत तसंच आहे. लोहितच्या, तुला काय वाटतं? तू शालवाटिकेत नांदत आहेस नाही का? होय गौतमा, मी शालवाटिकेतच नांदत आहे. लोहितच्या, मग कल्पना कर की जर कोणी असं बोलला की या शालवाटिकेत लोहितच्या ब्राह्मणाचे राज्य आहे, त्याला एकट्यालाच या शालवाटिकेचे उत्पन्न आणि त्यात उत्पन्न होणारा माल यांचा उपभोग घेऊ द्या, दुसऱ्या कोणालाही तो घेऊ देऊ नका, असं बोलणाऱ्याला, तुझ्यावर अवलंबून असणाऱ्याला तो संकटात टाकणारा आहे असं तू मानशील की नाही? अर्थात गौतमा, मी त्याला संकट निर्माताच समजेन. अशा संकट निर्मात्याला तू त्यांचा हितकर्ता मानशील का? नाही गौतमा, मी त्याला त्यांचा हितकर्ता मानणार नाही. अशा रीतीने त्यांच्या हिताची पर्वा न करणाऱ्या माणसाचे अंतःकरण प्रेमभावयुक्त आहे की वैरभावयुक्त आहे असं तू मानशील? गौतमा, मी ते वैरभावयुक्त आहे असं मानेन. पण ज्यामुळे माणसाचे अंतःकरण वैरभावयुक्त होते तो सिद्धांत तू चांगला की वाईट मानशील? गौतमा, मी तो सिद्धांत वाईट आहे असंच मानेन. मग लोहितच्या, मला सांग, कोसलचा प्रसेनजित राजा काशी आणि कोसल प्रांताचा अधिपती नाही का? होय गौतमा, तो कोसल आणि काशीचा अधिपती आहे. मग लोहितच्या, कल्पना कर, कुणीतरी असं बोललं की कोसलचा प्रसेनजित राजा याच्या छत्राखाली काशी आणि कोसल प्रांत आहेत, त्याला एकट्यालाच त्या काशी आणि कोसलचे उत्पन्न आणि तिथं उत्पन्न होणारा माल यांचा उपभोग घेऊ द्या, दुसऱ्या कोणालाही काही घेऊ देऊ नका. तर असं बोलणाऱ्या मनुष्याला तू आणि जे इतर प्रसेनजित आश्रित आहेत त्यांना संकटात टाकणारा माणूस म्हणून तू मानशील की नाही? होय गौतमा, मी त्याला संकटकर्ताच समजेन. अशा संकटकर्त्या माणसाला तू हितकर्ता मानशील का? नाही गौतमा, तो त्यांचा हितकर्ता नव्हे. आणि जर तो त्यांचा हितकर्ता नसेल तर त्याचे अंतःकरण लोकासंबंधी प्रेमयुक्त आहे की वैरयुक्त आहे? गौतमा, ते नक्कीच वैरयुक्त आहे. ज्या सिद्धांताने माणसाचे अंतःकरण वैरयुक्त होते तो सिद्धांत तुझ्या मते वाईट आहे की चांगला आहे? गौतमा, तो सिद्धांत वाईट आहे. मग लोहितच्या, तू हे मान्य करतोस की जर तुला कोणी सांगू लागले की तू शालवाटिकेचा स्वामी असल्यामुळे तिच्या उत्पन्नाचा आणि मालाचा तू एकट्यानेच उपभोग घ्यावा, दुसऱ्या कोणालाही त्यातलं काही देऊ नये, त्याप्रमाणे असं कोणी बोलू लागला की कोसलचा प्रसेनजित राजा कोसलचा राजा असल्यामुळे त्याचे सगळे उत्पन्न त्याने एकट्यानेच भोगावे, दुसऱ्या कोणाला त्याने काही देऊ नये, तर तो तुझवर अवलंबून असणाऱ्या लोकांना आणि त्याचप्रमाणे तुला आणि तुझ्यासारख्या राजांच्या आश्रितांना संकटात टाकणारा ठरेल. असे जे दुसऱ्यांना संकटात टाकतात त्यांच्या ठिकाणी प्रेमभावनेचा अभाव आणि वैरभावनेचा प्रभाव दिसतो आणि अंतःकरणात वैरभावाचा प्रादुर्भाव करणारा सिद्धांत हा गैर आहे. तद्वतच हे लोहितच्या, जो कोणी श्रमण अथवा ब्राह्मण
विद्या आणि ज्ञान स्त्री पुरुषांना देऊ नये असं म्हणतो, त्याचे ते मत वैरभावावर आधारल्यामुळे तो संकट निर्माताच ठरतो. अशा प्रकारे जो कोणी स्त्री शूद्रांना ज्ञान आणि विद्या देऊ नये असं म्हणतो, तो दुसऱ्यांच्या मार्गात अडचणी उभ्या करतो, तो त्यांचा हितकारक ठरत नाही. अशा प्रकारे जो मनुष्य दुसऱ्यांचे हित चिंतत नाही, तो त्यांचा शत्रू ठरतो. आणि जो सिद्धांत एका बाजूला दुसऱ्याचा शत्रू बनवतो, तो सिद्धांत गैरसिद्धांत आहे. धम्म केवळ पुरेशी विद्या नाही, कारण त्यामुळे पोकळ पांडित्य निर्माण होते. असे शिकवतो तेव्हा त्याला सद्धम्म रूप प्राप्त होते. एकदा भगवान बुद्ध कोसंबीच्या सुस्वर विहारात राहत होते. तिथे जमलेल्या ज्या लोकांना ते उपदेश करत होते, त्यांच्यामध्ये एक ब्रह्मचारी होता. त्या ब्रह्मचार्याला अभिमान वाटत असे की वेदज्ञानात आपण अद्वितीय आहोत. वादविवादात हरवणारा कोणी न आढळल्यामुळे तो ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या त्या ठिकाणी हातात एक मशाल घेऊन मिरवित असे. एके दिवशी एका शहराच्या चौरस्त्यावर त्याला एक मनुष्य भेटला. त्याने त्या ब्रह्मचार्याला त्याच्या त्या विक्षिप्त वर्तनाचे कारण विचारले. त्यावर तो ब्रह्मचारी म्हणाला, जग अंधकारमय आणि लोक भ्रांत आहेत, त्यामुळे जितका प्रकाश करता येईल तितका करण्यासाठी मी ही मशाल बरोबर घेऊन असतो. त्याला जमलेल्या लोकात पाहिल्यावर भगवान बुद्धांनी हाक मारून विचारले, या मशालीने तू काय करतो आहेस? त्या ब्रह्मचार्याने उत्तर दिले, सगळे लोक अज्ञानाच्या अंधकारात चाचपडत असल्यामुळे त्यांना मार्ग दाखवण्यासाठी मी ही मशाल धारण केली आहे. नंतर तथागतांनी परत त्याला विचारलं, खरोखर तू इतका विद्वान आहेस? धर्मग्रंथातील 4 विद्या म्हणजेच शब्दविद्या, ज्योतिर्विद्या, राजविद्या आणि युद्धविद्या या सगळ्या विद्या तू जाणतोस का? या विद्यांशी आपण अपरिचित असल्याचे त्या ब्रह्मचार्याने कबूल केले. त्याने ती मशाल फेकून दिली. भगवान बुद्धांनी त्याला उद्देशून म्हटलं, मनुष्य कितीही विद्वान असला तरी तो जर इतरांचा तिरस्कार करण्याइतका स्वतःला मोठा मानू लागला तर तो हातात मेणबत्ती धरलेल्या आंधळ्या माणसासारखा आहे. स्वतः आंधळा आणि इतरांना तो काय प्रकाश दाखवणार? धम्म जेव्हा प्रज्ञेची आवश्यकता शिकवतो तेव्हा तो सद्धम्म रूप पावतो. ब्राह्मण विद्या ही विद्या म्हणून महत्वाची मानत. माणूस विद्वान असला आणि मग तो जरी सद्गुणी नसला तरी त्यास ते पूज्य मानत. ते म्हणत की राजाला स्वदेशी पूज्य मानतात, पण विद्या ही सर्वत्र पूजनीय समजली जाते. त्यांना सुचवायचं असतं की विद्वान हा राजापेक्षा थोर आहे. भगवान बुद्धांनी विद्या आणि प्रज्ञा यात भेद केला आहे. तो भेद म्हणजे ज्ञान आणि शहाणपण यांच्यामधली भेद आहे. असेही कोणी म्हणेल की ब्राह्मणही प्रज्ञा आणि विद्या यामध्ये भेद करत आहेत. ते कदाचित खरंही असेल, पण भगवान बुद्धांची प्रज्ञा आणि ब्राह्मणांची प्रज्ञा यात महदंतर आहे. अंगुत्तर निकायातील एका प्रवचनात भगवान बुद्धांनी हा भेद चांगल्या पद्धतीने स्पष्ट केलेला आहे. एका प्रसंगी तथागत राजगृहाजवळच्या वेळुवनात रामाच्या कलंनंक निवासात उतरले होते. त्यावेळी मगधचा एक मोठा अमात्य वर्षकार ब्राह्मण तथागतांना भेटण्यासाठी आला. आदराने तथागतांना अभिवादन केल्यावर तो त्यांच्या समीप बसला आणि म्हणाला, श्रमण गौतमा, जेव्हा पुरुषांच्या अंगी 4 गुण असतात तेव्हा त्याला मोठा शहाणा आणि थोर मानतात. ते 4 गुण कोणते? पहिली गोष्ट म्हणजे तो विद्वान असला पाहिजे. म्हणजे कोणतेही वचन उच्चारताक्षणीच त्या वचनाचा तात्काळ अर्थ समजावून सांगता आला पाहिजे. याशिवाय त्याची स्मरणशक्ती चांगली असली पाहिजे. पूर्वी घडलेल्या किंवा बोललेल्या गोष्टींचे स्मरण करता आले पाहिजे आणि ते तसं आवश्यक आहे. गृहस्थ माणसांच्या सर्व कर्तव्यात तो कुशल आणि तत्पर असला पाहिजे. कोणते करणं योग्य आणि कोणती कारणे उचित हे ठरवण्यात तो तरबेज असला पाहिजे. श्रमण गौतमा, माणसाच्या ठिकाणी हे गुण असले की आम्ही त्याला श्रेष्ठ पुरुष समजतो. जर हे गुण गौतमांना प्रशंसनीय वाटत असतील तर याच गुणांच्या आधारे त्यांनी माझी प्रशंसा करावी. उलटपक्षी
त्यांच्या मते मी जर दोषास्पद असेल तर याच गुणांच्या आधारे त्यांनी मला दोष द्यावा. तथागत म्हणाले, ब्राह्मणा, या गुणांच्या आधारे मी तुझी स्तुतीही करू शकत नाही किंवा तुझे दोषही दाखवू शकत नाही. तू सांगितलंस त्यापेक्षा अगदी वेगळे असे 4 गुण पुरुषांच्या अंगी असले तरच मी त्याला प्रज्ञावान मानतो. हे 4 गुण म्हणजे, प्रथम असा गुणसंपन्न मनुष्य बहुजनरहित आणि बहुजन सुखरत असला पाहिजे. स्वभावता रम्य आणि स्वभावताच लाभदायक आहे. अशा आर्यमार्गाचे त्याने पुष्कळशा माणसांना अनुयायी बनवले पाहिजे. ज्या विचारांशी समरस होण्याचे तो ठरवतो त्या विचारांशी त्याला समरस होता आले पाहिजे, आणि ज्या विचारांना मनास स्थान द्यायचे नाही असे ठरवतो त्या विचारांपासून त्याला दूर राहता आले पाहिजे. जे संकल्प तो मनात उत्पन्न व्हावे असं म्हणतो ते त्याला मनात उत्पन्न करता आले पाहिजेत, किंवा जे संकल्प मनातून काढून टाकण्याचे तो इच्छितो ते मनात उत्पन्न होणार नाहीत अशी खबरदारीही त्यांनी घेतली पाहिजे. म्हणजे विचाराबाबतीत तो स्वतःच्या मनाचा पूर्णाधिकारी असला पाहिजे. त्याचप्रमाणे लोकोत्तर विचाराशी निगडीत अशी जी 4 ध्याने ज्यात रममाण होणे आणि जीवनातही सुखकर आहे अशी त्याला स्वेच्छेने सहजपणे विनासायास साधता आली पाहिजेत. तो जीवनाच्या संपूर्ण ज्ञानाने बंधनकारक अशा आसवांचा नाश करतो. अशा रीतीने चित्त विमुक्त करण्याचे ज्ञान प्राप्त करतो. प्रज्ञेमुळे लाभलेल्या या विमुक्तीचा तो इहजन्मी उपभोग घेतो. म्हणून हे ब्राह्मणा, नाही, तू सांगितलेल्या गुणदोषांच्या आधारे मी तुझी स्तुती करू शकत नाही अथवा तुला दोष देऊ शकत नाही. पण मी सांगितलेले 4 गुण ज्याच्या ठिकाणी असतात त्याला मात्र मी प्रज्ञावान आणि थोर मनुष्य समजतो. श्रमण गौतमा, हे खरोखर आश्चर्य आहे. किती चांगल्या पद्धतीने तुम्ही हे सांगितलं आहात. मी स्वतः भगवंतांच्या अंगी हे 4 गुण आहेत असं मानतो. ते बहुजनांच्या हितासाठी आणि सुखासाठी झटत आहेत. तो त्यांना स्वभावता सुंदर आहे आणि हितकारक आहे हे दाखवणाऱ्या आर्यमार्गात आणून सोडतो. खरोखरच गौतम हे ज्या विचारांवर आपले चित्त एकाग्र करावे असे ठरवतात त्यावर ते आपले चित्त एकाग्र करू शकतात. ते आपल्या विचारांचे स्वामी आहेत. खरोखरच तथागत हे इच्छेनुसार 4 ध्यानसाधना करू शकतात. खरोखर ते आसव वनाशाने आपले अंतःकरण विमुक्त करतात. ही विमुक्ती ते प्रज्ञेने साधतात आणि त्या स्थितीत सदैव राहतात. या ठिकाणी भगवान बुद्धांची प्रज्ञा आणि ब्राह्मणांची प्रज्ञा यामधला भेद अगदी स्पष्ट शब्दात सांगितला आहे. या ठिकाणी भगवान बुद्ध प्रज्ञेला अधिक महत्त्वाची का मानतात हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे.